नमस्कार. मी कल्पना धिडे. आमच्याकडे सुरुची केदार म्हणून माझी भाची आहे, तर तिच्या मुलाच्या मुंजी होत्या. आता मुंज म्हटल्यानंतर म्हणजे जवळजवळ लग्नासारखंच सगळं असतं. तर त्यांनी काय केलं, आदल्या दिवशी सांस्कृतिक असं छोटासा म्हणजे असं असा कार्यक्रम ठेवला होता की प्रत्येकाने आपली कला व्यक्त करायची. तर मी त्यावेळेस मग हे गाणं म्हटले, ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली, हे म्हटलं. आणि तिथं सगळी लहान मुलं होती, त्यांना ते खूप आवडलं गाणं. आणि मग त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना पण हे सगळं आवडलं. तर त्या म्हटलं, तुम्ही एखादी मंगलाष्टका पण म्हणा. म्हटलं हो चालेल ना. आणि मी मंगलाष्टका म्हटली, छान झाली. छोटी होती पण छान होती. तर मग माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे, तर तिला नेहमी वाटतं, म्हणजे तिला आणि बाकीच्या बहिणींना पण वाटतं, का कोण जाणे, तर बऱ्याच लोकांना वाटतं बरं का, की माझं फक्त बायकांनीच कौतुक करावं, म्हणजे जेंट्सनी करून पुरुषांनी माझं कौतुक करू नये असं त्यांना वाटतं. पण मी म्हणजे स्टेजवरनं खाली आले आणि मग माझ्यापेक्षा मोठी कल्पना छान झाली हो मला मंगलाष्टका. म्हटलं हो ना. आणि मी पुढे गेले तर मला दोघंजणं भेटले, म्हणजे त्यालाच मुंजीला आलेले. आता ते म्हणजे कोण मला नाही माहिती, पण चांगले होते. तर ते काय म्हटले, आपने गाना बहुत अच्छा गाया, आपकी आवाज़ भी अच्छी है. तो मैं बोली वो गाना नहीं था, वो मंगलाष्टक थी. तो हाँ, फिर लेकिन आपकी आवाज़ बहुत अच्छी है, मुझे भी अच्छा लगा. मैं बोली थँक्यू. आणि परत ते व्यक्त झाले, मी परत थँक्यू म्हटलं. तर काही नाही, अगदी थोडं त्यांनाही बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. असं हे काही काही बाबतीत. आणि आत्ताच नाही, लहानपणापासून माझ्या बाबतीत असं आहे की मला बरेच मित्रमैत्रिणीसुद्धा होते. पण हे बाकीचे म्हणजे माझ्यावर जलसी वृत्ती खरंच खूप आहे. आणि एके ठिकाणात तर परवा पण मी लाडू द्यायला गेले होते, तर तिथे पण एक गृहस्थ अगदी खरं आहेत आले होते. तर ते मी लाडू वगैरे तर ठेवले, माझे बेसनाचे होते आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी बुंदीचे आणले होते. तर त्यांना बुंदीच्या ऐवजी माझा बेसनाचा लाडू हवा होता. तर ते तिथेच खूप वेळ बसले, म्हणजे ते त्यांच्या याच्यासाठी आले होते आणि मी पण माझ्या कामासाठी गेले होते. ते म्हटले, आम्हाला ह्या बुंदीच्या लाडूपेक्षा तुम्ही जर हे बेसनाचे वाटले असते तर खायला खूप छान वाटले असते. आणि त्यांनी तो बुंदीचा लाडू खाऊन टाकला. तर मला खूप वाईट वाटलं, पण मला अजून 4-5 गुरुवार तिथे जायचंच होतं. अर्थात मी घरात सगळ्यांना सांगितलं. तर ते म्हटलं, दे त्यांना हवा असेल तर म्हणजे. आणि मग मी दुसऱ्या तिसऱ्या वेळेस नंतर मला ते भेटले. मी ते वाटलेलं लाडू त्यांना दिलं, त्यांनी तो खाल्ला. त्यांना बरं वाटलं, मला बरं वाटलं. छोटंसं कारण, काही नाही, त्यांना बरं वाटलं, मला बरं वाटलं, हे असं. आणि आमच्याकडे एक आमच्या कंपनीतल्या पण दोघंजणं यायचे, तर त्यावेळेस नेहमी आमच्याकडे डिंकाचा लाडू असायचा. ते त्यांना आवडायचा. मी त्यांना दोघांनाही द्यायची म्हणजे. तर ते खायचे आणि संपल्यानंतर असं वाटीतलं असं छान, म्हणजे असं चांगलं दाखवायचे की छान झाला होता, की त्यांना त्यांच्या मिसेसनं, बायकांना कसं असतं, एका बाईचं दुसऱ्या आपल्या नवऱ्याने कौतुक केलेलं सहन होत नाही. तर त्यामुळं मी ओळखून घ्यायचे ते. तर त्यांनासुद्धा खूप आवडायचा लाडू आमच्याकडचा. आणि मग माझ्या चुलत नणंदेचं पण लग्न होतं, तर त्यावेळेस पण मी मंगलाष्टक म्हणले, तर ती पण छान झाली होती. तर मला माहीत होतं, मी गृहीत धरलं होतं, इथे आपलं काही कौतुक होणार नाही आहे, इथे कोणी आपल्याला चांगलं म्हणणारच नाही आहे, हे मला माहीत होतं. आणि पण माझ्यापेक्षा धाकटा धीर, त्याची मिसेस बायको खूप माझ्यावर जलसी आधीपासून, मी तिघीजणी त्या सगळ्या खूप जलसी वृत्ती. आणि मग माझ्या बिंदासमोर मी ते काही बोलले नाही. पण ते म्हणणे, ब्राह्मणाच्या लोकांना उद्योग काय असतो, ब्राह्मण म्हणजे आमच्या इकडचं माझं सगळं हे घेतलं. त्यांना काय उद्योग नसतो, हे असंच कुठे मंगलाष्टका म्हणा, कुठे गाणे म्हणा, असं आहे पाठांतर. तर मग मी बोलले असते की जसं आम्हाला उद्योग नसतो, तसा तुम्हाला पण चाड्या सांगण्यापलीकडं, लोकांना नावं ठेवण्यापलीकडे उद्योग नसतो. अहो, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, असं म्हटले असते तर किती राग आला असता ना. असं फट दिशी कोणाला बोल ना, कौतुक करता येतं ना, नका करू ना. तुमच्याकडनं कौतुकाच्या अपेक्षा नाहीच आहे, कारण कमीत कमी नावं तरी नका ठेवू. धन्यवाद.